देवळाली कॅम्प येथे पोल्ट्री शेडमध्ये कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या स्वतःच जाळीमध्ये अडकून पडल्याची घटना तालुक्यातील घोरवड येथे मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे. कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी गेलेल्या मजुरांची ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारी 2 वाजता घटनास्थळी येत ट्रॅक्युलायझर गनच्या साह्याने हा बिबट्या बेशुद्ध करण्यात त्याला ताब्यात घेतलाय. शिवडे घोरवड येथील डोंगराला लागून पंकजवीर यांचे पोल्ट्री शेड आहे. या शेडमध्ये असलेल्या कोंबड्यांची शिकार करण्यासाठी मंगळवारी पहाटे बिबट्या डोंगराच्या बाजूने जाळी तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा प्रयत्न फसला आणि तो त्याच जाळीत अडकला. पाठीमागून डोंगर आणि पुढे जाळी यामुळे तो मधोमध अडकल्याने त्याला पुढे मागेही होता येत नाही. सकाळी शेडमध्ये कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी मजूर गेले असता बिबट्या पोल्ट्री शेडच्या जाळ्यात अडकल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली. सहाय्यक वन संरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वनपाल संतोष शिंदे, तानाजी भुजबळ, प्रितेश सरोदे, शीतल तांबे, चंद्रमणी तांबे, आकाश रूपवते, सचिन आहेर, निखिल वैद्य, रोहित लोणारे यांनी सकाळी 9 वाजता घटनास्थळी धाव घेतली आहे. पाठीमागे डोंगर आणि पुढच्या बाजूने पोल्ट्रीची जाळी असल्याने रेस्क्यू करण्यात वन विभागाला अडचणी येत होत्या. वनपाल सरोदे यांनी ट्रॅक्युलायझर गनच्या साह्याने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर हा बिबट्या ताब्यात घेण्यात आलाय. एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प.